श्रीगोंदा तहसील कार्यालय म्हणजे शासनाचं दार आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशन हेही प्रशासनाचं दार आणि या दारामध्ये एक गंभीर घटना या भारत देशामध्ये घडली, घडायला नको होती, घडली कधीच नसती, पण एक महामाथे फिरू महामूर्ख नालायक माणूस ज्याला सनद मिळाली होती कोर्टाची, सनद वकिली करण्याची, त्याला ही सनद आता कोणत्या देवाने दिली ते संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती, परंतु कसा उलटला, अरे कसा उलट्या कायद्याचा आहे, किती वाईट आणि पापाचं काम केलं या भारत देशामध्ये, जे सरन्यायाधीश आहेत याच्या पुढे उच्च पदस्थ माणूस नाही, उच्च पदस्थ पदावर माणूस नाही, कारण राष्ट्रपतींनी शपथ दिलेली आहे. भूषण गवई साहेब एक मागासवर्गीयाचा, दीनदलिताचा, गरीबाचा मुलगा या देशामध्ये सरन्यायाधीश पदावर गेलेला आणि त्याला गालबोट लावण्याचं काम काय, त्याचं नाव नीट नाही, राकेशन किशोरी, आता हे म्हणले पुन्हा तिवारी, किंवा हायकोर्टच्या जातीचा काय याचं नेमकं आहे, ती कोणचं बेनं धरलेलं आहे. संभाजीराव बुर्डे साहेब, तुम्ही समाजाचं रात्रंदिवस काम करता, हयात या माणसाची आमच्या गेली, गोरगरिबाची सेवा करता भगवानराव, ही सोपी बाब नाही. आणि म्हणून आजचा हा निषेधाचा कार्यक्रम आहे. आता त्या भाड्याचा निषेध करू नाही, इथं असता तर नक्कीच त्याला चोप दिला असता. बुर्डे साहेब, नाही नाही मी काही वाईट बोलत नाही, त्यांनी एवढं कृत्य केलंय आणि त्याला दोन थोबाडीत मारायला काय हरकत होती, काहीच नाही. सरन्यायाधीश भूषण गवई, दलित समाजाचा मुलगा, एक साहेब झाला उच्च पदस्थ, आणि त्याला बूट मारण्याचं फेकून काम केलं ते सुप्रीम कोर्टाचे जज, सगळ्या जजचे प्रमुख, त्यांच्या पुढे जज नाही, न्याय देवता नाही, कुणीच नाही. आणि म्हणून भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला केला म्हणून भेड हल्ला, त्या माथे फिरूचा मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो. अनेक वक्ते नेते मंडळी, धोत्रे महाराज बोलणार आहेत, मुकुंद सोनटके बोलणार, शिंदे साहेब तुम्ही बोलणार आहात, बरीच माणसं आहेत, सर्वांना 2-2 मिनिटं, कांतीलाल कोकाटे इकडे, त्याला बोलायचे. आणि म्हणून या ठिकाणी शिवाजी ननवरे तुम्ही या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे, तुमचे मी आभार मानतो. आणि जे सरन्यायाधीश या देशामध्ये झाले ते भूषण गवई साहेब, साहेबांनी सांगितलं रासू गवईचा मुलगा, बरोबर आहे. गवई साहेब हे विरोधी पक्ष नेते असताना नळगावला आले होते, सभापती विधान परिषदेचे झाले आणि त्यांनी समाजाचं मोठं काम उभा केलं होतं, परंतु त्यांच्या पोटी एक हिरा जन्मला, हिरा, एक रत्न, एक महारत्न. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर कुणाचं नाव या ठिकाणी घेतलं जाईल तर ते भूषण गवई साहेबांचं घेतलं जाईल. विजय चव्हाण साहेब, तुम्हाला कळलं पण आमच्या तालुक्यातल्या लोकांना नाही कळलं. तुम्ही संभाजीराव बुर्डे वकिलाला साथ देता, रात्रीचा दिवस करता, अनेक वेळा तुम्हाला मी पाहतोय बिगर मानधनाचा माणूस येतोय, काही नाही, स्वतः येतात, समाजाचे सेवक आहेत, पुढारीचा पत्रकार म्हणून काम करतात. आता त्यांच्याकडे लोकशाही नावाचा चॅनल सुद्धा बुर्डे साहेब आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी भूषण गवई जे आपलं सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश आहे त्यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, तो तिवारी किशोर काफेवारी त्यांनी जो हल्ला केलेला आहे त्या वाईट माणसाचा, पापी माणसाचा आपल्या श्रीगोंदा तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो. निषेधाची सभा, मोर्चा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता, पण शेवटी संभाजीराव बुर्डे साहेब तुम्हाला हे करावं लागलं. पण आम्ही सगळ्या समाजाची माणसं तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होता. जनतेचे प्रश्न 1987 साली माझ्यावर हल्ला झाला त्यावेळेला संभाजीराव बुर्डे साहेबांनी भूमिका घेतली आणि मला माझ्या गरीब कुटुंबाला न्याय देण्याचं काम त्यावेळी केलं. आणि तेव्हापासून मी यांच्या संगतीला अनुराधा ठवाळा यांनी मुलगी मानले. शिवाजीराव म्हणजे गरीबाचा माणूस आहे, हा दाता आहे, नेता आहे, कर्तृत्ववान आहे, चांगला आहे. खरं तर माझं हे मत, अनेक माणसं या ठिकाणी जमली, या तालुक्यात अनेक आमदार खासदार झालेले आहेत,
संभाजीराव बोरुडे सुद्धा आमदार व्हायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. तर ती महाराष्ट्राचे विधानमंडळ चांगलं चाललं असतं. आणि म्हणून या ठिकाणी भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला सरन्यायाधीशावर त्याचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने निषेध करतो. आणि जर कधी सापडला साहेब तर तुमच्या हाताने पहिली चप्पल त्याला मारू. कारण कोटाला कोटच पाहिजे, नोट चालणार नाही. कोटाला कोट पाहिजे, तुमच्या हाताने त्याला चप्पल तसले ह्याच्यात बुडून मारली पाहिजे. अशा प्रकार झाला त्या भ्याड हल्ल्याचा प्रथमतः जाहीर निषेध व्यक्त करतो. परंतु त्या भ्याड हल्ला करणाऱ्या माणसाचा कोण म्हणतात तो वकील आहे, परंतु तो माझ्या मते तो वकील नाही. कारण त्याला संविधानाने हे सर्व वकीलकी दिली आणि तो अशा पद्धतीने माते गुरु त्याची बुद्धी सडलेली आहे. अशा सडलेल्या बुद्धीच्या विकृतीच्या माणसाने एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या माणसावर हा जो हल्ला केलाय तो खरोखर आपण विचार करण्यासारखा आहे. कारण हे हल्ले का होतात, त्याच्या पाठीमागे कोण आहे याचं सुद्धा आत्मपरीक्षण करणं साहेब गरजेचं आहे. आणि हे तुम्ही आणि आम्ही केलं पाहिजे. कारण हे छोटे छोटे हल्ले पहिला सुरुवात करतात आणि नंतर त्याची कृती करायला सुरुवात होते. आजच्या सरकारने हे ठरवलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनीच या हल्ल्याचा निषेध करतोय. आदरणीय वकील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथं सर्व एका हाकेत जमलेलो आहोत. खर तर हे हल्ले वारंवार होत आहेत. तुझ्या दर्शनासाठी किती भक्त नेले, तुझ्या दर्शनासाठी किती भक्त नेले. अरे देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले, तुझ्या दर्शनासाठी किती जण नेले. अरे देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले. पंढरीच्या रायाचे जे दर्शनाला आले, तुझ्या नावामध्ये देवा भक्त दंग झाले. आनंद हाती घोड्याचे किती जण नेले, आनंद हाती घोड्याचे किती जण नेले. अरे देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले, देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले. काळ काळोबाई तुझं भक्ताच नरारा, नाव घेत जनता सारी कापती थरारा. बसता करलं लाईटीचा घुमता घुमता नेले. देव कुठे गेला अंगात, बसता करलं लाईटीचा घुमता घुमता नेले. अरे देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले, देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले. माझा आजोबा कुंजोबा मला सांगत होती, बाळा गाणे कर पण देवा करू नको. मग तूच करता करविताचे कसे झाले, तुझ्या साई तुझे सारे चोरट्याने नेले. मग तुझ्या उम्मी चोर इथे श्रेष्ठ कसे झाले, देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले, देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले. सांग देवा तुझाने काय बोल घ्यावा, का गणपती परी पाण्यात फेकून द्यावा. या भाऊ परी सारेच अंध कसे झाले, देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले, देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले, देवा तुझे डोळे कसे नेहमी झाकलेले. जे पटत नाही मना, हो जे पटत नाही मना ते सांगतो राणी ज्याला, जे पटत नाही मना तेच सांगतो राणी ज्याला. खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं सांगून लावतोय चुना, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं लावून लावतोय चुना. जे पटत नाही मना ते सांगतो राणी ज्याला, जे पटत नाही मना तेच सांगतो राणी ज्याला. शेषाच्या डोक्यावर धरती तर, अहो शेषाच्या डोक्यावर धरती तर पाहायला तिथं कोण गेलता बर. आता पण जा की पुन्हा, अहो आता पण जा की पुन्हा. जे पटत नाही मना ते सांगतो राणी ज्याला, जे पटत नाही मना ते सांगतो राणी ज्याला. जो तो जातोय चंद्रावर, अहो जो तो जातोय चंद्रावर, तिथून जवळ इंद्र दरबार.
आणायचे तिथले आठवणा एखाद्या नांबा अहो आणायचे तिथले आठवणा जे पटत नाही म्हणा ते सांगतो रावजी जना जे पटत नाही म्हणा ते सांगतो रावजी जना जो तो गाईला म्हणतोय माता अहो जो तो गाईला म्हणतोय माता बैलाला कुणीच म्हणी ना पिता त्याचा काय भाव गुन्हा अहो त्याचा काय भाव गुन्हा जे पटत नाही म्हणा ते सांगतो रावजी जना जे पटत नाही म्हणा ते सांगतो रावजी जना ऐकून बहिरा दिसोनी आंधळा ऐकून बहिरा दिसोनी आंधळा गप्प का बसलास असा गप्प का बसलास असा उद्याला तुझा बी नाही भरवसा गप्प का बसलास असा उद्याला तुझा बी नाही भरवसा ज्यानं सांगितलं रे तुला तुका वैकुंठाला गेला ज्यानं सांगितलं रे तुला तुका वैकुंठाला गेला कोण तुकारामाचा केला खरा इतिहास लपविला जाभूळ करा परी तुलाही मारील जाभूळ करा परी तुलाही मारील रात्री आणि भर दिसा गप्प का बसलास असा उद्याला तुझा बी नाही भरवसा गप्प का बसलास असा उद्याला तुझा बी नाही भरवसा शिवरायाच्या जन्माआधी गुडघे रोग नव्हता कधी शिवरायाच्या जन्माआधी गुडघे रोग नव्हता कधी कोण शंभूराजाचा केला दोष दुसऱ्यालाच दिला पानसरी परी तुलाही मारील बळीराजा मारला तसा गप्प का बसलास असा उद्याला तुझा बी नाही भरवसा गप्प का बसलास असा उद्याला तुझा बी नाही भरवसा गेले सांगून महापुरुष झाले भले त्यांनी समाजा जागे केले महापुरुष झाले भले त्यांनी समाजा जागे केले झोप गेले त्यांचे चेले वैरी मात्र जागे झाले येऊदी चिड गाड्या तू धीड येऊदी चिड गाड्या तू धीड शंभूराजा जसा अरे गप्प का बसलास असा उद्याला तुझा बी नाही भरवसा गप्प का बसलास असा उद्याला तुझा बी नाही भरवसा गेले सांगून महात्मा फुले जाती मधून वारे फुले गेले सांगून महात्मा फुले जाती मधून वारे फुले झाले समाजाचे वाटोळे या जाती त्याच्यामुळे मोरावे सहित सांगेल भाऊ बहुजनांचा किस्सा अरे गप्प का बसला सासा उद्याला तुझा बी नाही भरवसा. खर तर 6 तारखेला जी दुर्दैवी अशी घटना घडली ती घटना निश्चितपणे फार विचार करून घडलेली आहे. जी विचारसरणीनं दाभोळकर पानसरे कलबुर्गी यांना जमा मारलं तीच विचारसरणी या ठिकाणी त्या माणसांनी अवलंबलेली आहे. तो त्या विचारसरणीचा आहे. त्याने खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीशांचा जो अपमान केला तो आपला सर्वांचा सर्वोच्च अपमान आहे आणि तो अपमान आपण सर्वांनी आपल्याला तो सहन झालाच नाही पाहिजे. पवारसाहेब परवा दिवशी 7 तारखेला मी आमच्या एका ग्रुपवरती निषेधाची ही टाकली कमेंट टाकली पोस्ट टाकली. फक्त 4 लोकांनी जणाला कमेंट दिली. 300-350 लोकांचा ग्रुप आहे. पण समाजाची ही जी मानसिकता आहे ती मानसिकता या विचारसरणीची झालेली आहे आणि आपण तो व्यक्त होत नाही. आपण सर्वांनी निश्चितपणे या सर्वांचा निषेध केला पाहिजे. मी सुद्धा त्या विचारसरणीचा निषेध करतो. आणि बंधूंनो, खर तर त्या देशामध्ये बहुजन समाजाला ब्राह्मण समाज सोडून इतर कोणाला शिकण्याचा अधिकार नव्हता. आपलं आयुष्य पणाला लावलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 9 डिसेंबर 1946 ला लिहायला घेतलेली घटना 26 नोव्हेंबर 1949 ला देशाला सुपूर्द केली आणि 26 जानेवारी 1950 ला या देशाला प्रजेचं प्रजासत्ता दिला. अशा बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर जे काही माणसं शिकली असेच आपले सरन्यायाधीश गवई साहेब हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यांच्यावर जाणून बुजून जे सनातनवादी मनोवादी सडक्या विचाराचे
ज्यांच्या मेंदूमध्येच घाण आहे, ज्यांच्या विचारामध्येच घाण आहे, असे राकेश किशोर तिवारी, राहणार बिस्वा, तालुका बसिया, जिल्हा सीतापूर, हा 71 वर्षाचा गाढव माणूस ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे LLB झाला, PhD झाला आणि जाणून बुजून न्यायालयाचं कामकाज चालू असताना त्यांनी बूट फेकला, अशा हरामखोर माणसाचं मी पहिल्यांदा निषेध करतो, त्याचा निषेध व्यक्त करतो. खर तर हा निषेध करण्याला खूप मोठा वाव आहे. सर्व जाती धर्माच्या माणसानं हा निषेध व्यक्त केला पाहिजे. या बाबासाहेबांनी या देशातल्या महिलेला, या देशातल्या सर्वसामान्य माणसाला शिक्षणाचा अधिकार दिला. जुन्या काळामध्ये जर एखादा माणूस जर ज्ञान बघण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या डोळ्यामध्ये सळाय घालीत होते. एखाद्या माणसाने ज्ञान ऐकलं तर कानामध्ये तप्त रस ओतत होते. एखाद्या माणसाने ज्ञान बोलण्याचा प्रयत्न केला तर जीभ छाटत होते. आणि त्या बाबासाहेबांच्या उपकारामुळे आज माणसे उच्च पदावर गेली. ते मनुवादीला त्यावेळी सुद्धा या गोष्टी सहन होत नव्हत्या आणि आज देखील होत नाही. खर तर ब्राह्मण जातीचा हा किशोर तिवारी या मनुवादीने पहिल्यापासूनच आपलं आडनाव दाबून ठेवलं. आता कोणीतरी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार कोण करणार होता तर कृष्णाजी भास्कर लिहिलं, पण त्याचं आडनाव कुलकर्णी होते. गोष्ट खरी आहे. संभाजी भिड्याचं आडनाव कुलकर्णी, परंतु भिडे नावाने गावागावात फिरतो, त्याचं सुद्धा आडनाव कुलकर्णी आहे. आणि याचा आडनाव सुद्धा हा तिवारी, हा युपीला भटमान्य असणारा ब्राह्मण समाजाचा सनातन आहे. खर तर हा हल्ला सरन्यायाधीशावर नसून या भारत देशाच्या संसदेवर आहे. हा हल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आहे. हा हल्ला सर्वसामान्य माणसाच्या भविष्यावर आहे. हा हल्ला संत तुकाराम महाराजांच्या विचारावर आहे. हा हल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचारावर आहे. आणि हा हल्ला फुलेशाह आंबेडकरांच्या कार्यावरती आहे. जरी लोकांना असं वाटत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीसाठीच काम केलं, हा विषय खोटा आहे. ज्या बाबासाहेबांनी 18 पगड जातीच्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि आपल्या जगात जर भारतीय संविधानाच्या सर्वोच्च मध्ये असणाऱ्या माणसावर जाणून बुजून जर कोणी बोट फेकीत असेल, अपमान करत असेल, आज जागा होण्याची गरज आहे. माझी आपणास नम्रतेची विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने ते 18 दिवस लिहिलेलं भारतीय संविधान हे तुमचं चार धर्माचं अधिष्ठान आहे. आपण आजपासून भारतीय संविधान हे पोटाला कवळून बसावं, झोपावं आणि उशाला पायथ्याला कोल्हापुरी पायथान ठेवावं आणि अशा मनुवादी माणसाला वाहनाने ठोकावं, हे काळाची गरज आहे. खर तर बाबासाहेबांच्या उपकारामुळे ह्या लोकांना जळजळ झाली. तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचार व कार्याला आजच्या निषेध सभेच्या निमित्तानं विनम्र असं अभिवादन करतो. आजच्या या निषेध सभेचे अध्यक्ष आदरणीय भगवानरावजी बोरके साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही सभा आयोजित करण्यात आलेले असे आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ विचारवंत, थोर व्याख्याते आदरणीय ऍडव्होकेट संभाजीप्पा बोर्डे साहेब, उपस्थित सर्वच संविधानावर प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, बांधवांनो, हा निषेध हा गवई साहेबांवरचा निषेध नाही, तर तुम्हा सर्वसामान्य जनतेवरचा हा निषेध आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपदावर विराजमान असलेला जो आंबेडकरवादी विचारांचा न्यायाधीश आहे, त्या न्यायाधीशावर जो हल्ला होतो तो हल्ला काही एक वेगळ्या विचारसरणीतून हल्ला होतो. तिथं जर कुलकर्णी असता, तिथं जर फडणवीस असता, तिथं जर अभ्यंकर असता तर त्यांच्यावरती हल्ला झाला नसता. तिथं गवई आहे, तिथं कांबळे आहे, तिथं उजागरे आहे, म्हणून त्यांच्यावरती हल्ला होत आहे. यापूर्वी असेच पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा फुलेंवरती हल्ले झालेले होते. कारण ते समाजाचं काम करत होते, समाजाला न्याय देण्याचं काम करत होते. गवई साहेब महात्मा फुलेंची भूमिका घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने काम करत आहेत, म्हणून त्यांच्यावरती हे हल्ले होत आहेत. कृती एकच आहे. 1848 ला ती जी झालेली कृती आहे, बूट फेकून मारण्याची, चिखल फेकून मारण्याची, दगडगोटे फेरून मारण्याची, शेण फेकून मारण्याची, आता कृतीचा वेगळ्या पद्धतीने त्यांनी निषेध केलेला आहे. बूट फेकून मारून या ठिकाणी आंबेडकरी विचारांचा, फुले शाहू आंबेडकरी विचारांचा त्यांनी निषेध केलेला आहे. बांधवांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण आता निषेध करून थांबायचं नाही. ही ब्राह्मणी व्यवस्था आहे. ही ब्राह्मणी व्यवस्था उलटून टाकण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत का? आता इथे एकत्र येऊन आपण निषेध म्हणणार, परंतु आपण ताटात घेऊन ब्राह्मणांना जेवतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या मुलाचं नाव ठेवायला ब्राह्मण बोलवतो, आपली बायको गरोदर राहिली ब्राह्मण बोलवतो, ती बाळगत झाली ब्राह्मण बोलवतो, मुलाचा नाव ठेवायचा कार्यक्रम असेल ब्राह्मण बोलवतो, मुलाचं लग्न करायचंय शीत करायची ब्राह्मण बोलवतो, लग्न करायचंय ब्राह्मण बोलवतो. माणूस मेला तरी आपण ब्राह्मणाला बोलवतो. दसऱ्या विधी ब्राह्मणाच्या हातूनच करतो. ती कुठेतरी थांबलं पाहिजे. ही ब्राह्मणी व्यवस्था जर फेकून द्यायची असेल तर आंबेडकरी विचाराप्रमाणे चाललं पाहिजे. आज बाबासाहेबांचे जे बौद्ध समाजाचे कार्यकर्ते आहेत आप्पा, ते कधी हे ब्राह्मणाला थारा देत नाहीत. पण सर्वात जास्त धोका ब्राह्मणाला कुणाच्यापासून आहे तर तो बौद्ध समाजापासून आहे. तो कुठल्याच कार्यक्रमाला ब्राह्मणाला ताटात घेऊन जेवत नाही. फेकून दिलेली आहे त्यांनी व्यवस्था. मग माळ्यांनी याचा विचार केला पाहिजे, मराठ्यांनी याचा विचार केला पाहिजे, तेली तांबोळी नाव्यांनी याचा विचार केला पाहिजे की ब्राह्मणी व्यवस्था बाजूला सरली पाहिजे. आपण जर त्यांना वेळोवेळी ताटात घेऊन जेवतो, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना आपण घरामध्ये बोलवतो, ती पोटकी ओळखत आहे. ही कुठेतरी थांबलं पाहिजे. याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. महात्मा फुलेंनी आपल्याला सत्यशोधक धर्म दिलेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना करून अंतिम टप्प्यामध्ये महात्मा फुलेंनी सांगितलं की माझं आता काही खरं राहिलेलं नाही. डाव्या हाताने त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक लिहून आपल्याला सांगितलं की इथून पुढचे जे कार्यक्रम आहेत आपल्या जीवनामधले, आपल्या घरामधले, ते कुठलेही कार्यक्रम ब्राह्मणाच्या हातून करू नका. परंतु आपण ऐकतो का? आपली तो वाढ तर चाललेली असली की कुलकर्ण्याला सांगायचं का फडणवीसला सांगायचं लग्नाचं आमंत्रण? आपण सत्यशोधक पद्धतीने लग्न करतो का? हाही आजच्या निमित्ताने विचार करणं गरजेचं आहे. आपण गृहप्रवेशाचा कार्यक्रम करतो, ब्राह्मणालाच बोलवतो ना. आपण गवंडीची शाल श्रीफळ देऊन सत्कार करतो का? ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी दारं बसवली, त्या सुताराला बोलवतो का आपण? नाही. या ब्राह्मणांना आपण डोक्यावर घेतलं, खांद्यावर घेतलं, त्यांची अवलाद आहे तिवारी, म्हणून इथं ह्यांचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे, प्रकटपणे बोललं पाहिजे. ही जी भटब्राह्मण व्यवस्था आहे, ही व्यवस्था उकडून टाकण्यासाठी आपण काम करतो का? हाही आजच्या निमित्ताने सवाल आहे. कारण आता सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करणारा कोण होता? कुलकर्णी होता. तुकाराम महाराजांची हत्या करणारा कोण होता? ते काय वैकुंठाला गेले होते का? परंतु आजचे जे महाराज लोक आहेत, ते महाराज लोक आम जनतेचा पैसा गोळा करतात आणि 7 दिवस सप्त्यामध्ये ब्राह्मणांची टिमकी वाजवतात. हे कुठेतरी बदललं पाहिजे. महाराज लोकांनी उघडपणे सांगितलं पाहिजे की तुकाराम महाराजाची हत्या 3 ब्राह्मणांनी केलेली आहे. रामेश्वर भट असेल, मंबाजी भट असेल, या भटांनी हत्या केलेली आहे. ही कुठेतरी आपण सांगितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा रायगडावरती हत्या करण्यात आलेली आहे. हे कुठेतरी सांगितलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांवरती वेळोवेळी कुणी हल्ले करणारे कोण होते? ब्राह्मणच होते ना. अनाजी पंत यांची जी अवलाद आहे तिवारी,
की कुठेतरी बदललं पाहिजे, की कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून ही भट ब्राह्मण व्यवस्था उकडून टाकण्यासाठी आपण काम करणार आहोत का? आजचाही या निमित्ताने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक या ठिकाणी शासनाच्या दरबारामध्ये आपण हे पाहतो देवी देवतांचे फोटो लावलेले आहेत. कुठेतरी तहसीलदार साहेबांनी ऐका, तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की माझा जर आवाज येत असेल तर तुम्ही ऐका की तुमच्या कार्यालयामध्ये देवी देवतांचे फोटो लावलेले आहेत ते फेकून द्या बाहेर काढा. कारण हा देश संविधानावरती चाललेला आहे. पोलीस स्टेशन मध्ये बी देवी देवतांचे फोटो लावतात, या इकडच्या रजिस्टर कार्यालयात बी देवी देवतांचे फोटो असतील, पंचायत समितीच्या वेगवेगळ्या या ठिकाणी केबिन मध्ये देवी देवतांचे फोटो आहेत. ते कुठेतरी बाहेर काढून फेकले पाहिजे देवी देवतांचे फोटो. कारण हा देश संविधानावरती चाललेला आहे. आणि म्हणून ही ब्राह्मणवाद्यांची ही जी पिलावळ आहे, ही पिलावळीला खतपाणी घालण्याचं काम भाजप सरकार करत आहे. त्याला माहिती आहे की या देशामध्ये आपण काहीही केलं, काहीही नगानाच केला तरी आपल्याला काहीही होत नाही, कुठलाही गुन्हा दाखल होत नाही. माझी पोलीस स्टेशनला विनंती आहे, आम्ही जो निवेदन दिलेलं आहे आणि आता जे निवेदन देणार आहोत, या निवेदनामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की तिवारीवरती देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, गुन्हा दाखल करण्यात यावा. आमचा हा जो आम्ही जो जाहीर निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे आणि आज याच्यामधून जे आमच्या भावना आहेत, म्हणजे हे आमचं जे कथन आहे ते पोलीस स्टेशनला त्यांनी ऐकलेलं आहे. तहसीलदार साहेबांना विनंती आहे की तुम्ही हे पत्र तात्काळ पोलीस स्टेशनला द्यायचं आहे आणि या श्रीगोंदा पोलीस स्टेशन मधून किशोर तिवारी आहे त्या तिवारीवरती गुन्हा दाखल करण्यात यावा. राकेश किशोर तिवारी असं त्या नाव आहे गुन्हेगाराचं, त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि अधिकचा वेळ न घेता मी या ठिकाणी माझ्या आजची ही जी निषेध सभा आहे आणि या सभेचे अध्यक्ष आदरणीय भगवान साहेब आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक अप्पा आणि या ठिकाणी जमलेली सर्व तमाम जागृत जनता, एक विशेष आहे. आता मला बोलण्याची अपेक्षा नव्हती, पण एक गोष्ट आहे की आपण निषेध करायला या ठिकाणी जमलेलो आहोत, पण तुमच्या अंगामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाचा एक तरी थेंब आहे का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. आतापर्यंत मी ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. हे संविधानावर आपण सर्वांनी आता सांगितले, भोसले साहेबांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं की हा संविधानाचा वरती केलेला हा सर्व जो काय आहे तो हल्ला आहे. आणि मग तुमच्या आमच्यावर नाही का हल्ला? तुमच्या आमच्यावर नाही हल्ला? आपण कोणापासून आहोत? आज तुम्हाला इथे बसण्याचा अधिकार प्राप्त आहे. त्या ठिकाणी तहसीलदार आहे, या ठिकाणी रजिस्टर आहे. उद्याच्याला यांच्यावर सुद्धा हल्ला होणार आहे, हे तुम्ही विसरून चालू नका. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आप्पा आहेत, आज वकील या ठिकाणी 150-400 वकील आहेत. आपल्यालाच काय कळवळा आला? एवढे बाकीचे वकील कुठे आहेत? नाही, पण या ठिकाणी पाहिजे ना, सर्वांच्या वतीने गेलं पाहिजे ना. आज सर्वांच्या वतीनं आहे. आज आमचं सर्वांचं न्याय देवता आहे आणि या न्याय देवतेवरती हल्ला केलाय, याचा अर्थ आता तुम्ही दाद कुठे मागणार आहात? तुम्ही दाद मागायला कुठे जाणार आहात? ज्या ठिकाणावरती त्यांनी अचूक असा नेम धरून त्या ठिकाणी बूट फेकलेला आहे, आपण फक्त बुटाचा निषेध करतोय, पण ते बूट ज्यांनी फेकला त्याचा पहिल्यांदा हात तोडला पाहिजे ना. किती लोक उठलेत पहा जरा, सर्वांच्या हातामध्ये मोठमोठे मोबाईल आहेत, पण किती लोकांचं रक्त सळसळतंय. कोण याच्याविषयी बोलतंय? एकही व्यक्ती बोलत नाही, कोणीही उठत नाही. सगळी मुरदडाची खाल पांघरलेली सगळी लोक. आज प्रत्येकाचं रक्त जर सळसळलं नाही तर उद्याच्या भविष्य काळामध्ये तुम्हाला आव्हानात्मक बोलतंय की उद्याच्याला आपलं असणारं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी संपवायचं चाललंय आणि परत त्यांना मनुस्मृती आणायचंय. देवधर्माच्या नावावरती यांचा जो चाललेला बाजार आहे, चंगळवाद चाललेला आहे आणि त्याचे बळी पडलेले आपण सर्व लोक आहोत, सर्व बहुजन समाज आहे. हे मला थोडस उशिरा कळलं, पण कळलं त्या दिवशी सर्व गोष्टीचा त्याग केला.
आणि आपण सगळेजण फक्त बुरखा पांघरतो. मी पाहतो इथं 10 लोक आले की त्या ठिकाणी परत 30 लोक आहेत. ही का तळतळ आहे? त्याचं कारण एकमेव आहे की आजपासून आपल्यापासून सुरुवात करा, की आपण आपल्या घरापासून सुरुवात करा. आपण जर आपल्या उंबऱ्यापासून जर सुरुवात केली आणि या गोष्टीला जर निषेध करायचा असेल तर आपण आज आपल्या उंबऱ्यापासून जर सुरुवात केली तर भविष्य काळामध्ये ही औलाद आपल्याच दारामध्ये उद्या भीक मागायला उभी राहील. पण यांना खत पाणी कोण घालतंय? तर आपल्याच असणारी पिसाळाची औलाद त्यांना खत पाणी घालते आणि त्यांच्या पाठीमागे उभी राहते. आणि म्हणून करता ह्या गोष्टी जोमाने वाढतायत. म्हणून माझी विनंती, बोलावं वाटत नाही, आपण समाजामध्ये बोलण्यासारखं राहिलं नाही. कारण लाचार लोक झालेली सगळी. सगळ्यांना वाटतंय की मग मी पुढे आलो तर माझं काय होईल, मला उद्या कलबुर्गी करतात का, पानसरे करतात काय. अरे भेडाचं जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानाचं जीवन जगायला शिका ना. कुठपर्यंत जगायचंय तुम्हाला? का तुम्ही आजरामाचं कुठेतरी एखादं असं पत्र घेऊन आलेला त्या तुम्हाला हजारो वर्षाचं आयुष्य मिळणार आहे? हलकट जीवन जगण्यापेक्षा मानवतेसारखं जीवन जगा. ज्या महापुरुषांनी तुमच्यासाठी आपलं आयुष्य या ठिकाणी खर्ची घातलंय त्यांचा एक तरी रक्ताचा थेंब आपल्या अंगामध्ये असावा आणि मग आपण त्या गोष्टी कराव्यात. आज खूप तळमळ आहे. तुम्हाला माहित तसं 6 तारखेला जी घटना घडली, आपण सकाळी बोलवलं मला. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आपण फोन केले. असा एकही व्यक्ती माईचा लाल नाही की तो पुढे येऊन म्हटलं नाही की नाही आज आम्हाला निषेध सभा घ्यायचे. आज बार कौन्सिलवाल्यांनी करायला पाहिजे होतं की आज आमचं कोर्ट बंद आहे, आज आम्ही सगळेजण उपोषणाला बसतो. आज आम्ही सगळेजण सगळ्या जिल्ह्यामधील नव्हे, महाराष्ट्रामधील नव्हे तर भारतातल्या सगळ्या वकील लोकांनी हे बंद करायला पाहिजे होतं. पण ही ज्याच्या जीवावर जगतात ना त्याला ही भांडवळ फुटतात, ज्याचं अन्न खातात ना त्यालाच लात मारतात. ही वकिली पद्धत म्हणजे जी आहे ना, मी बोलत नाही कोणावरती, पण ही परिस्थिती आहे. अरे तुम्हाला अन्नाला लावलंय, समाजाला आज एक संघ बनवण्यासाठी तुम्हाला एकत्र घडवलंय. आज आम्ही तुमच्याकडे न्याय देवतेकडे ज्या आशेने पाहतो त्या न्याय देवतेला हे जर सुरुंग लावायला निघलेले आहे आणि न्याय देवतेमधील असणारी जर ही सगळी मंडळी जर गप राहत असतील तर उद्याच्याला या भविष्य काळामध्ये कोणाची सुट्टी होणार नाही हे तुम्ही जमेला ठेवा. उद्या तहसीलदार आज गप बसत असतील, ते पाठीमागे दत्ताचा फोटो लावून बसतील, पण उद्याच्याला त्यांच्या करता याच संविधानाची गरज आहे आणि या संविधानाच्या पदावर बसवलं याची जाण ठेवावी. प्रत्येक व्यक्तीला आज या भारतामध्ये जगण्याचा, फिरण्याचा, बोलण्याचा, बसण्याचा, वागण्याचा, आई वडील, बहीण, भाऊ ही सर्व नाती गोती एकमेकांमध्ये सांभाळण्याचा अधिकार जर कोण दिला असेल तर ते भारतीय संविधानाने दिलेला आहे. आणि म्हणून करता जर संविधानावर जर हे गदा आणत असेल तर अशा या नालायक प्रवृत्तीचा आपण सर्वांच्या वतीनं निषेध करावा. आणि भविष्य काळामध्ये अशी प्रवृत्ती जर निर्माण होत असेल तर जिथल्या तिथे तिला ठेचून टाकण्याची ताकद आपल्यामध्ये सर्वांमध्ये निर्माण व्हावी अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि या निषेध सभेमध्ये जो असणारा तिवारी नावाचा राकेश किशोर तिवारी, ही जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी भास्कर कुलकर्ण्याला ज्या दिवशी तलवार मारली म्हणजे त्याला मारलं शेवटलं आणि मारल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपतींनी वाक्य वापरलं की तुझ्यासारखी ही जी प्रवृत्ती आहे तुझी ही प्रवृत्ती तुझ्या संगच मरू दे, पण त्यांनी मरत मरत ती प्रवृत्ती शिल्लक ठेवली आणि ही तिवारीच्या स्वरूपाने आज आपल्या संविधानावरती चालून आली. म्हणून भविष्य काळामध्ये आपण सगळ्यांनी या गोष्टीचा निषेध करावा आणि इथून पुढे अशी प्रवृत्तीला कोणी खतपाणी घालणार नाही अशा प्रकारची आपण शपथ घ्यावी एवढे या ठिकाणी बोलतो. आपण या फुलांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अध्यक्ष समारोप करा. भगवानरावजी बोलतील. आजच्या या निषेध सभेचे अध्यक्षस्थान मला दिलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि आता तहसीलदार साहेब आहे सर्वांच्या वतीने त्यांना निवेदन देत आहोत. त्यांनी ते निवेदन